जय शिवालाल. आज मी माझा सोफा इथं क्लीन करत आहे पूर्ण. कारण की आता ते घरांचा कलर होता पूर्ण, आता घराचा कलर झालेला आहे आणि त्यामुळे मी आता क्लिनिंग चालू केलेली आहे. सोफा पूर्ण क्लीन केला. धूळ खूप होती त्याच्यात, सिमेंट वगैरे. तर त्यामुळे व्हॅक्यूम क्लीनरने क्लीन केला मी आणि खूप छान स्वच्छ क्लीन झाला तो व्हॅक्यूम क्लीनरनी. घरातलं आता सर्व म्हणजे होतापर्यंत आवरलेलंच आहे. थोडंफारच राहिलेलं आहे माझं आवरायचं. बाकी सर्व आवरलं आता. व्हॅक्यूम क्लीनरनी एवढा स्वच्छ आणि छान निघतो ना सोफा. खरंच खूप छान निघाला माझा सोफा, एकदम स्वच्छ झाला. त्याच्यातलं एक धूळ काढते व्हॅक्यूम क्लीनर. इथे सोफा क्लीन केला. पहा, सोफा क्लीन झाला आहे माझा. आता व्हॅक्यूम क्लीनर ठेवते मी माझा आणि माझं घर दाखवते, हॉल दाखवते कसा दिसतोय. तर कलर झाल्यावर एक छान दिसतोय ना. आणि हा दुसऱ्या दिवशीचा संध्याकाळचा व्हिडिओ आहे. त्या दिवशी काही व्हिडिओ केलाच नाही, बनवलाच नाही मी. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळपासून सुरुवात केली दिवाबत्ती लावण्यापासून. म्हटलं चला संध्याकाळपासून सुरू करतोय आपण, तर देवापासूनच सुरुवात करूया. म्हणून मी संध्याकाळी दिवा लावताना सुरुवात केली. देवाला दिवा लावते आणि कसं आहे, आपण सकाळ संध्याकाळी देवाला दिवा लावतो ना, तर खरंच मनाला प्रसन्न वाटते आणि एक कुठेतरी समाधान मिळते. तर आणि मला तरी दिवा लावायला सकाळ संध्याकाळ खूप छान वाटते देवाजवळ. आणि आता आपण गुलाबजामुन तयार करू. मी गेट्सचे गुलाबजामुन आणते होतापर्यंत. त्याचे गुलाबजामुन छान होतात आणि मी तेच वापरते. कधी खवा वगैरे असला तर मग खव्याचे करते, पण होतापर्यंत मी याचेच बनवते, गेट्स आपल्या पॉकेटचे. त्याच्यात थोडीशी विलायची टाकली त्या गुलाबजामुनच्या पिठामध्ये आणि पूर्ण ते एकत्र करून घेतलं. आता गुलाबजामुनचं पीठ किती सुंदर दिसतंय ना. गुलाबजामुन छान झालेत, एकदम छान दिसत आहेत गुलाबजामुन. आणि जसे दिसत आहेत ना तसेच ते एकदम टेस्टी पण झाले होते ते गुलाबजाम. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते इथे. हे बघ, कलर त्यांचा गुलाबजामचा कलर किती छान आला म्हणून. आणि सर्व एक एक करून मी ते गुलाबजामुन तळून घेत आहे. आता पूर्ण तळून घेते. आणि आता सर्व ते गुलाबजामुन तळल्यावर साखरेच्या पाकात टाकले. थोडीशी गॅस फास्ट केली मी आणि ते सर्व पाक त्याच्या आतमध्ये जायसाठी. आणि गरमागरम आपले छानपैकी गुलाबजामुन रेडी झालेत. किती सुंदर दिसत आहेत ना गुलाबजामुन. तोंडाला पाणी येते लगेच बघितलं की. आणि माझ्या अंशूला, वीराला दिले गुलाबजामुन खायला. कसे झाले ते पण सांगायला विचार. कसं झालंय तर तो आता सांगतो कसे झाले. तर तो म्हणतोय मम्मी छान झाले म्हणून. सांग एकदा. आणि गरमागरमच त्याला ना थंडे गुलाबजाम आवडतात. म्हणजे फ्रीज